सागरा अज्ञानत्वहरोनि बुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवी हिरंबा गणनायका गजमुखा भक्ता भूतोषवे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र ठविता घडे पुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासे पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण हरी श्री गुरुचंद्राय नमः। श्रीराम हनुमंतासी भेटी दोघानंत कोटानुकोटी पुढे हनुमंती केल्या गोष्टी ते कथा कसवटी अवधारा पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी। श्री हनुमंताची भेटी दोघानंद कोट्यानुकोटी पुढे हनुमंत केल्या गोष्टी ते कथा कसवटी अवधारा ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, मागच्या अध्यायामध्ये कथा झाली भगवान प्रभू रामचंद्रजींची आणि हनुमंताची भेट झाली आणि दोघांची भेट झाल्यानंतर हनुमंतानं आणि रामचंद्र प्रभूंनी काय गोष्टी केल्या, काय चर्चा केली, त्याबद्दलची कथा श्रवण करावी असं सांगतायत. हनुमंत सांगे श्रीरामासी मज सुग्रीवे तुम्हापासी धाडिले पावया व्रतांतासी सख्य तुम्हासी करावया. हनुमान रामचंद्र प्रभूंना म्हणू लागला, भगवंता, अहो माझा मित्र असणारा, वानरांचा राजा असणाऱ्या सुग्रीवाना, मला तुमच्याकडे तुमच्या निरोपाबद्दल, तुम्ही कोण आहात याबद्दलच्या वृत्तांताबद्दल जाणण्यासाठी तुमच्याकडे पाठवलेलं आहे असं सांगताय. देव दैत्य दानवासी वनासी येता तुम्हा मानवासी वानरासी विस्मयो. आणि सुग्रीवाला आश्चर्य, आम्हा सर्व वानरांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं आहे की देव दैत्य दानव सुद्धा ज्या वनामध्ये येऊ शकत नाहीत त्या वनामध्ये तुम्ही दोन मानव निर्भयपणे आलात, याचं आश्चर्य वाटलं असं सांगतायत. धीर वीर गंभीरता तुम्हा दोघा देखून येता भय आश्चर्य सुग्रीवाच्या चित्ता निशंकता देखोनी. तुम्ही या वनामध्ये येत असताना जी निर्भयता होती, ज्या धीरानं, ज्या शौर्यानं प्रत्येक पाऊल टाकत होतात, तो तुमचा निर्भयपणा सुग्रीवाच्या अंतःकरणात भय उत्पन्न करणारा होता. त्यामुळे घाबरलेल्या सुग्रीवानं पलायन केलं आणि तुमचा वृत्तांत विचारण्यासाठी मला पाठवलेलं आहे. हत्तदारात स्वार्थ सुग्रीव भयभीत तुमचा विचितो सयार्थ मदत धर्त गाडिले. अहो भगवंता, सुग्रीवाचं राज्यहरण केलेलं आहे, सुग्रीवाची पत्नी अपहरण केलेलं आहे आणि वाळीनं राज्य चोरलं, वाळीनं पत्नी चोरली, अशा प्रकारच्या वाळीच्या भयानं भयभीत झालेला सुग्रीव तुमच्याकडून मैत्रीची अपेक्षा करतोय. तुम्ही त्याला निर्भय द्यावं, अभय द्यावं, अशा प्रकारची विनंती हनुमानजी करताय. तुम्ही निशंक निदळे वीर
वेळी भयार्थी साकार तुम्हासी करावया मित्राचार पुसोसाचार मी आलो तुम्ही निशंक आहात, तुम्ही निधडे आहात, तुम्ही बलवान आहात आणि मैत्री ही बलवंतासोबत करावी महाराज. कारण बलवंतासोबत मैत्री केल्यानंतर भयमुक्तता होत असते. म्हणून सुग्रीव तुमच्याकडून मैत्रीची अपेक्षा करतोय. खरं पाहता सुग्रीवानं फक्त वृत्तांत पुसायला पाठवलं होतं. सुग्रीवाला वाटलं होतं ही वाळीची कुणीतरी मारेकरी आहे, परंतु जो जाणकार असतो, शहाणा असतो, हनुमंतानं तात्काळ मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. कारण हे माणसाला कळलं पाहिजे, राजा सुग्रीवानं तुमच्याकडे मैत्रीचा प्रस्ताव ठेवलाय, अशा प्रकारची विनंती हनुमानजी करताय. सुग्रीव तू कोण म्हणसी वानर स्वामित्व सुग्रीवासी माझा विश्वास तयासी माझे त्यापासी प्राधान्य. आणि रामा तुम्ही जर असं म्हणाल की हा सुग्रीव कोण आहे, तर सुग्रीव वानरांचा राजा आहे आणि माझे प्राधान्य तयासी, मी त्याच्या जवळचा एक प्रधान आहे आणि प्राधान्यानं मी तुम्हाला सांगू इच्छितो की सुग्रीव मैत्री करण्यास योग्य आहे, त्याला तुमच्या मैत्रीची गरज आहे, अशा प्रकारे बोलतात. अत्यादरे अतिशयसी माझा विश्वास सुग्रीवासी मैत्री वाचितो तुम्हासी भयत्यासी देई स्वामी अभयत्यासी देई स्वामी. अतिशय आदरानं सन्मानानं राजा सुग्रीव तुमच्याकडून मैत्रीची अपेक्षा करतोय. भयभीत असणाऱ्या सुग्रीवाला निर्भय करण्याचं काम, सेवा तुम्ही करावी, अशा प्रकारची विनंती हनुमानजी करतायत. मी तव केवळ तुझे निज बाळा गवानर सैन्यासी देख सुग्रीव हो पाहे सेवक कृपावशक करी रामा. अहो रामा, अहो भगवंता, मी तर तुमचं लढीवाळ बाळक आहे आणि मी बालक आहे. सर्व वानरांसहित आम्ही तुमचे सेवक बनण्याची आमची इच्छा आहे. आमच्या राजावर सेवेची संधी देऊन तेवढी कृपा करावी, अशा प्रकारची विनंती करतायत. ऐकोण हनुमंताचे वचन संतोषला रघुनंदन कार्यसिद्धीचे लक्ष्मण सांगे आपण सुमित्रा. रामचंद्र प्रभूंनी हनुमंताकडून आलेला त्या ठिकाणी प्रस्ताव ऐकला आणि आनंद वाटला. लक्ष्मणाला म्हणू लागले, लक्ष्मणा, अरे कार्यसिद्धीला जायचं असेल तर होतं काय, अशा प्रकारची लक्षणं घडतात महाराज. उगा अपेक्षा करत माणूस आज असं व्हायला पाहिजे, तसंच होतं नेमकं. आणि एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवावी, त्यानं तीच अपेक्षा स्वतःहून बोलून दाखवावी. रामचंद्र प्रभू ऋष्यमुख पर्वताकडे आले होते, पंपा सरोवरावरती आले होते सुग्रीवासोबत मैत्री करण्यासाठीच. आणि सुग्रीवाचाच प्रधान त्या ठिकाणी मैत्रीचा प्रस्ताव पाठवतोय. ती कार्यासाठीची शुभ लक्षणं लक्ष्मणाला सांगताय. आम्ही ऐक्य वाचू सुग्रीवासी तव ते निज धाडिले प्रधानासी तोही अत्याप्त ब्रह्मासी अतिशयसी जीव लगा. अरे लक्ष्मणा, आपलीच इच्छा होती सुग्रीव आपला मित्र बनावा, तर मैत्रीचा प्रस्तावासाठी प्रधान त्यानंच पाठवला आणि तो सुग्रीव आपल्यासाठी अतिशय जिवलग आहे, अतिशय जवळचा आहे, असं सांगताय. येथे आलिया हनुमंता माशी शिनने न लगे आता सुलभत्वे प्राप्त होईल सीता जाण तत्वता सुमित्रा. अरे लक्ष्मणा, यानंतर आता आपली बेजारी संपली म्हणले. जेवढे जेवढे दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारी तेते. ज्याच्या जवळ दुर्गम कार्य सुगम करण्याचा अनुभव आहे,
ते राम दुलारी असणारे हनुमानजी आपल्या सोबत आलेले आहेत. आता मात्र आपल्याला कसल्याही प्रकारचं कष्ट लागणार नाही असं प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला बोलतायत. श्रीराम म्हणे हनुमंतासी, जे जे तू काही सांगसी, ते ते करीन निश्चयसी, तुझ्या वचनासी नुलंगी. आणि प्रभू रामचंद्र हनुमंताला म्हणू लागले, हनुमंता तू जे जे सांगशील ते ते करील. तू काय सांगावं याबद्दल बंधन नाही. तू काहीही सांग ते मी करायला तयार आहे. कारण होय भक्ती केला तैसा पुरवी धराविती इच्छा. देव भक्तांच्या बांधील आहे. भगवान पहिल्या शब्दात हनुमंताला सांगतात, अरे हनुमंता तुझा एकही शब्द मी उल्लंघन करणार नाही असं सांगताय. तू सांगितले मदपासी, तरी एक बाणे वदीन वाळीसी. वा. सदार राज्य सुग्रीवासी, निमेषासी मी देईन. अरे हनुमंता तू मला सांगितलास की सुग्रीवाच्या पत्नीचं अपहरण केलेलं आहे, सुग्रीवाचं राज्य चोरलेलं आहे. तर एका शब्दात पहिल्या सांगितलं सुग्रीवाला राज्यही देईल आणि बायकोही देईल. एक होती तर दोन देईल. परच देव आहे तो, काय देणार. आणि हनुमंताच्या साक्षीनं सगळंच देतो. होय. तुम्हारो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना. अरे हनुमंताचं सूत्र विभीषणानं मान्य केले, एका झटक्यात राजा झाला. सुग्रीवानं मान्य केलं, एका झटक्यात राजा झाला. तुम्ही उगा हनुमंताच्या मंदिरावर येऊन रामायण तरी ऐका. नक्की यमापासून सुटका होईल आणि जे पाहिजे ते सब सुख लहे तुम्हारी सरना. तुम रक्षक काहू को डरना. जो भगवंताचं भय दूर करू शकतो त्याच्या संगतीत आपल्याला भीती बाळगण्याचं कारण आहे का. प्रभू रामचंद्र म्हणतायत, हनुमंता तू म्हणावं आणि मी करावं असं सांगताय. वाळी सुग्रीव हे दोघे जाण, कैसे कोणाचे हे कोण. वा. याचे समूळ कथाण मज संपूर्ण सांगावे. आणि प्रभू रामचंद्र हनुमंताला विचारतायत, हनुमंतारी वाळी सुग्रीव कोण आहे, कुणाचे आहेत, याबद्दलची मला संपूर्ण कथा सांग असंही विचारतायत. श्रीराम म्हणे हनुमंता, वाली सुग्रीवाचा पिता. वृक्षराज ऐसी कली कथा, त्याची माता ते कोणा. रामचंद्र प्रभू म्हणू लागले, हनुमंता मी एवढं ऐकलंय की वाळी आणि सुग्रीवाचा बाप वृक्षराज आहे, पण त्यांची माय कोण आहे हे मला माहिती नाही. त्याबद्दल मला थोडी माहिती दे असं सांगताय. वानरांचे सकळ सैन्य कोणे केले याचे अधीन. या दोघांचे समूळ कथान विवंचून मज सांगे. वानरांचं सर्व सैन्य या दोन भावांच्या अधिपत्याखाली कोणी दिलं, यांना त्यांचा राजा कोण बनवलं, याबद्दलची एकंदरीत सर्व माहिती मला सांगावी असं प्रभू रामचंद्र हनुमंताला विचारतायत. यांचे कोण पूर्व भवान, त्यासी कैसेनी प्राप्त हे स्थान. किष्किंधेचे राज्य विषंचन देता कोण पयासी. हे अगोदर कोणत्या ठिकाणी राहत होते, किष्किंधेचं राज्य यांना कसं प्राप्त झालं, कशा प्रकारे वानर राजा झाले, ही सर्व कथा मला तू सांग. हनुमंत म्हणे श्री रघुनाथा, वाली सुग्रीव जन्म वार्ता. वाह. अगस्ती मुखे कली कथा, ते तू जाता सांगेन. हनुमानजी म्हणू लागले,
भगवंता, अहो वाली सुग्रीवाबद्दलची कथा मी अगस्ती ऋषींकडून श्रवण केलेली आहे, ती मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. ब्रह्मयाच्या नेत्रामधून जाण वानराचे जन्मस्थान, तेही समूळी कथान सावधान अवधारी. ब्रह्मदेवाच्या डोळ्यातील पाण्यापासून वानरांचा जन्म झालेला आहे, आणि तो कसा झाला, काय झालं, कसे राजे झाले, ऐका असं सांगताय. ब्रह्माणी आत्मयोगसानी बैसला सता आत्मचिंतनी, आनंद अश्रू स्रवता नेत्राहुनी करी दरोणी टाकिले. ब्रह्मदेव त्या ठिकाणी आत्मसमाधीच्या अवस्थेमध्ये ध्यान चिंतनात बसले असताना डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले, आणि ते आलेले अश्रू ब्रह्मदेवानं हातात घेऊन जमिनीवर टाकले, आणि त्या अश्रूंपासून काय झालेलं आहे ऐका. नेत्रजाळ सांडिता धरणी वानर जन्मला तक्षणी, ब्रह्मा माता पिता दोन्ही याला गोणी प्रतिपाळे. नेत्रजळ जमिनीवरती पडल्याबरोबर त्या पाण्याच्या थेंबापासून वानर जन्माला आला, आणि वानर जन्माला आला मग त्याची मायेही ब्रह्मदेव आणि त्याचा बापही ब्रह्मदेव असं सांगताय. तो ब्रह्मयाचा पडियंता लढीवाळ आवडता, निज शेजारी निजविता प्रतिपाळिता फळे मुळे. जास्त उंच घेतलं तुम्हाला त्रास होईल. त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत की तो ब्रह्मदेवाचा अतिशय आवडता आहे, लढीवाळ ब्रह्मदेव त्याचं सगळाच लाड करू लागलेले आहेत. आता लेकरू म्हणल्यास जवळ झोपवायचं, मांडीवर झोपवायचं, त्याचं सर्व लाड ब्रह्मदेव करतात असं सांगतायत. ब्रह्मयाच्या आसनापासी नृत्य करी विनोदेसी, नृतांगणा येऊनी पुसी थाकासरीसी त्या पाळी. ब्रह्मदेवाच्या आसनाजवळ त्या ठिकाणी त्यानं बसायचं. आता ब्रह्मदेवाच्या तिथं नृत्य करणाऱ्या नृत्यांगणा आल्या की यानं कांसुली देऊन पाडायच्या. मला आता राजाच्या लेकराला उलट कोण बोलल, सत्य लोकांचा राजा. मग माकड होतं पण कुणाचं आहे, मोठ्याच्या माकडाची पण किंमत असते, गरीबाच्या लेकराची असल नाही असल, पण मोठ्याचं माकड आहे. ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाचा मुलगा वृक्षराज सगळीकडेच वजन मारू लागला असं सांगताय. उडोडी वैसे ऋषी शिरासी, वाकुल्या दावी सुरवरासी, तवा तवा आनंद भ्रमयासी वानरेसी अतिप्रीती. टणकून उडी मारायची, ऋषीच्या डोक्यावर बसायचं, दाढी चोळायची. महाराज दाढीतल्या वा काढायच्या, लिका काढायच्या. त्यानं केलेल्या सर्व खोड्यांचा ब्रह्मदेवाला आनंद वाटू लागला असं सांगताय. जैसे पाटीचे लढीवाळ तैसे तयाचे पूर्वी कोड, वा त्याचा विनोद वाटे गोड कौतुके चाड तयाचे. जसं माणूस पोटच्या लेकराचं प्रतिपालन करत असताना त्याच्या ज्या काही खोड्या आहेत त्यांच्या विनोदाचा आनंद घेत असतो. आता लेकरू घरामध्ये सुरू रांगत, हे भांड फाड, ते वड, ते चोड, अशा प्रकारच्या कला करत असताना मायबापाला त्याचा आनंद वाटतो. ब्रह्मदेवाचं ते लेकरू आहे, त्याच्या खोड्या आनंद देऊ लागल्या असं सांगतायत. वृक्षराज ठेवणी नावा ब्रह्म प्रतिपाळी वैभव, काही एक वर्तले लाघव अति अपूर्व ऐका स्वामी. त्याचं नाव त्या ठिकाणी वृक्षराज ठेवलेलं आहे,
आणि वृक्षराजाचं पालन अतिशय सुंदर वैभवामध्ये ब्रह्मदेव करू लागला महाराज. परंतु हे करत असताना एक आश्चर्य घडलं. काय घडलं सांगतो, ऐका. वनी विचारोणी आरणसी वानर नित्य भ्रमयापासी. वा वा. युका काळी दाढी मिशासी चौमुखासी चुंबोनी. वनामध्ये दिवसभर फिरायचं आणि येऊन बापाच्या मांडीवर बसायचं, टुनपुन खांद्यावर बसायचं. ब्रह्मदेवाच्या चारी तोंडाचे त्या ठिकाणी मुके घ्यायचे, दाढीतल्या लिका काढायच्या. अशा प्रकारच्या खोड्या वानर करत होत असं सांगतायत. तो वानरू एके दिवशी दुरी गेला वनवासासी. सांडोनिया सत्य लोकासी गिरकी कैलासी परिभ्रमे. आणि तो वानर एका दिवशी त्या ठिकाणी सत्यलोक सोडलं, फिरत 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 बाहेर कुठेही जाऊ लागलं. मला सत्यलोकापासून कैलास पर्वतापर्यंत गेला असं सांगताय. कैलास गिरी महाप्रदेशी उमाशाप बुद्ध सरोवरासी. स्नान घडले तयासी स्त्री तत्वासी त्यासी पयाले. आणि कैलास पर्वताच्या बाह्य प्रदेशामध्ये माता पार्वतीने एका तलावाला शाप दिलेला होता. आणि शापबद्ध तलावापाशी तो त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्या देहाला पुरुषाचं स्त्रीत्व तयार झालं असं सांगताय. निर्मळ जळी उमावणी शिवाणी स्वयं भवानी. नग्न क्रीडा करती दोन्ही उल्हासोणी स्वानंदे. आणि वन प्रदेशामध्ये बाह्य प्रदेशामध्ये कैलासाच्या माता पार्वती आणि भगवान शंकर नग्न क्रीडा करायचे त्या तलावाच्या ठिकाणी. तिथं त्याची बाई कस काय झाली याचं उत्तर सांगतायत नाथ महाराज. ते वानर त्या तलावात गेल्यानंतर पुरुष होतं, महिला झालं. त्याचं कारण असं आहे की माता पार्वती आणि भगवान शंकर त्या ठिकाणी नग्न स्नान करायचे. आणि तिथं एकदा काय झालं होतं, कशा शाप लागला ऐका. तव तीर्था निमित्त स्नानासी तेथे आले सप्त ऋषी. देखोणी उमा लागली त्यासी दोघे जळवासी गुप्त झाले. एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती स्नान करत असताना सप्तऋषी फिरत फिरत तिथं आले. आणि ते आलेले बघितले आणि माता पार्वती आणि भगवान शंकर गुप्त झाले असं सांगताय. उमा क्षोभळी बैल बोलिला वचन सदाशिव करोणी भिन्ना. जो नर येथे करील स्नान स्त्री सत्व पूर्ण तो पावेला. आणि मग त्यावेळी माता पार्वतीला राग आला आणि रागाच्या भरात मातेनं शाप दिला त्या तलावाला. भगवान शंकर सोडून इतर कोणताही पुरुष या तलावाच्या आसपास येईल आणि त्यानं जर इथं स्नान केलं तर त्याची गड्याची बाई होईल, म्हणजे तो पुरुष राहणार नाही असं सांगितलेलं आहे. शाप ऐकता दारुण न करिता पै आचमन. ऋषीश्वर पलायमान शाप बंधन सरोवरा. आणि पार्वती मातेचा असा शाप ऐकल्यानंतर सर्व सप्त ऋषी त्या ठिकाणी एका झटक्यात पाणी सुद्धा घेतलं नाही त्यांनी, ते गेले पळून. पण वानराचं काय झालं ऐका. देले वानरे आपणासी श्रंगारोणी नाना सुमानासी. येता सरोवराच्या पासी प्रतिरूपासी देखिले. आणि माकडच माकड महाराज फिरत 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 तिथं आलं. चांगले चांगले फुलं घेऊन आलेलं होतं, डोक्यावर लावून इकडं तिकडं. वानर आहे तिथेही करत असत. त्या तलावाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यानं पाण्यात असं बघितलं, मध्ये एक माकड दिसलं.
आता माकडानं माकडाला बघितल्या शांत बसल तर त्याला माकड कोण म्हणेल? काय करू लागलं ऐकूया. वाकुल्या दाविदाम दयासी मारू धावता आवेशी तेही येता भारावयासी धावे आवेशी पैस्वये. आता मधलं माकड बघितल्यानंतर हे त्याला वाकुल्या दाखवू लागला, तर ते पाण्यातलं माकड सुद्धा याला वाकुल्या दाखवू लागलं, हे त्याला मारायला जाऊ लागलं. मधलं जसं गप्प बसतं, आता याची सावली आहे ना ते मधलं सुद्धा अंगावर येऊ लागलं. त्यावेळेस मग काय झालं ऐका. म्हणे हा माझा मुख्य माझा वैरी राहिला से जळा भीतरी हाक फोडितो मजवरी याची बोवरी मी करीन. यानं वरून मारायला हात केलं की त्यानं सुद्धा मारायला हात केला. यानं म्हणला मी मोठमोठ्याच्या काउन्सिलीत देत होतो, पण मला आजपर्यंत कोणी परत मारलं नाही. माझा वैरी मला सापडत नव्हता, म्हणला आता सापडला, हे पाण्यात राहतोय, याला मी दाखवतो म्हणून पार माग सरकला आणि दणकन तलावामध्ये उडी मारली. मी जवळाच्या माथोरी साठपू धरून या शरीरी उडून या गगनोद्धरी वळून या वेटी उठा उठी उडी घाले. निज बळाच्या माथोरी साठपू धरून या शरीरी उडून या गगनोत्तरी उडी सुरोरी घातली. आणि स्वतःमध्ये जेवढी ताकद आहे त्या सर्व ताकदीनं माग सरकला आणि पूर्ण ताकदीनं दणकन उडी तलावामध्ये त्यानं मारली. मारल्यानंतर काय झालं? क्रोधाच्या क्रोध दृष्टी आवळून या वज्रमुठी वा वा उच्चावळून या वेटी उठा उठी उडी घाले. मोठ्याचं लेकरू होतं महाराज, मोठ्याच्या लेकराला विनाकारणच राग येते महाराज. ते काही यानं मधल्या वानराने याचा धुरा सारला होता, पण राग असं लालबुंद झालेलं आहे महाराज. शिपुट असं थर 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 करू लागलं, कर 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 दात खाऊ लागलं वानर आणि दणकन उडी मारली. आणि मग त्याच काय झालं? सरोवरी उडी घालिता वैरी नाडळेची पै आता सवेग रागे बाहेर येता निज पुरुषार्था मुकला. उडी मारली, शत्रू तर सापडला नाही, रागात बाहेर आला महाराज. बाहेर आल्याबरोबर बघितलं तर गड्याची बाई झाली होती. उडी मारताना गडी होता, आता बाहेर आल्यानंतर त्याची बाई झाली असं सांगताय. लोपला निज पुरुषत्वाचा भाव कुचा देवणी स्त्री अवयो स्त्री कटाक्ष भाव झाला पुरुष स्त्री देई. पुरुषत्वाचा विषयच मिटला. बाहेर आल्याबरोबर मस्त साडी चोळी, नजर पुरुषाची संपली महाराज. वक्षभाग त्या ठिकाणी वाढलेला आहे. सर्व जे काही स्त्रीच्या देहामध्ये अवयव असतात आणि स्त्रीचे नखरे असतात ती सगळे याच्या अंगात आले. पुरुषाचा जो काही अहंकार होता तो संपुष्टात आला असं सांगतात. अति सुंदर कमनिया कांता तिची कामे भुलला सविता कामे इंद्र भुलला तिची देखता स्त्रिया स्त्रीकात्मता संभोग. आणि माता पार्वतीच्या शापानं स्त्री झाला होता, त्याच्यामुळे अतिशय सुंदर स्त्री झाली महाराज. आणि अतिशय सुंदर स्त्री झाल्याबरोबर त्याला बघितलं सूर्याने. बघा ना तुम्ही, स्त्रीचे विषय आले की नाव सूर्याचे इंद्राचे म्हणजे जे पदावर आहेत त्यांचेच नावं येतात.
यांनी ती स्त्री बघितली की यांच्या अंतःकरणात काम उत्पन्न झाला आणि मग काय झालं ऐका. वाढणार वृक्षराजासी जाणांगी स्त्रीत्वा बांधले संपूर्ण, तरी स्त्री तत्वाची आठवण सर्वथा पण स्मरेना. सर्व शरीरामध्ये स्त्री देह आलेला आहे, परंतु मी स्त्री झालो हे त्याच्या लक्षात नाही करणार. अचानक एवढा फरक कसा पडेल मला, होय. त्या ठिकाणी त्याला वाटू लागलं मी पुरुषच आहे, आणखी उडी मारली तर. आणि इकडं तर सूर्य आणि इंद्र त्याच्यावरती कामदृष्टीनं पडलेले आहेत असं सांगतात. त्यासी दे कोणी अति सुंदर शक्र सूर्य दोन्ही देवेंद्र, दाविनले कामातूर फळे भयंकरी वृक्षराजा. आणि अतिशय सुंदर दिसणारा वृक्षराज, आता त्याचं बाई मधलं नावच माहिती नाही, वृक्षराजच पण बाई होता. सुंदर दिसू लागल्यानंतर सूर्य माग पळू लागला महाराज, इंद्रही माग पळू लागला. आता एकटा वनात दिसली एवढी सुंदर बाई म्हणल्यानंतर यांच्या नजरा फिरल्या. आता हे पुढं पळू लागलं वानर. करतय काय, होतय काय, ऐकूया. भये सांगावया ब्रह्माया जवळी, वानरी सवे गपळे भूतळी, शुक्र सूर्य काम समेळी अंतराळी दाविनले. आणि भीतीनं ते वानर त्या ठिकाणी जमिनीवरून पळू लागलं. आणि इंद्र आणि त्या ठिकाणी सूर्य आकाशातून त्याचा पाठलाग करू लागले असं सांगतायत. नवतातीच्या संभोगाची स्त्री कामाच्या ती आवेशी, वीर्य सकलन झाले दोघाची समकाळेसी समवेत. आणि तिच्यासोबत संभोग झाला नाही, पण संभोगाच्या भावनेनं इंद्राचं आणि सूर्याचं वीर्य पडलं. आणि ते पडलेलं वीर्य त्याच्या अंगावर कशा पद्धतीत पडलं आणि काय झालं ऐका. संस्कृत भाषे माझी विख्यात केशला वाला म्हणत, इंद्रिय वीर्य पडले तेच वाला ग्रंथामोग. संस्कृत भाषेमध्ये केसाला वाल म्हणतात. आणि मग इंद्राचं वीर्य त्या ठिकाणी वालामध्ये पडलं, म्हणजेच केसामध्ये पडलं असं सांगतात. वानर मस्तका महाबळी, जन्म पावलाचे वाल समेळी, त्या लागी नाव ठेविले वाळी आतुर बळी. वानर केसामध्ये वीर्य पडलं, केसाला वाल म्हणतात. आणि बलवान असणारे वानर तिथून जन्मलं, त्याचं नाव वाली पडलं. आणि तो इंद्राचा मुलगा आहे असं सांगतात. काय पडिले मस्तकावरी, वरते पाहे जो वानरी, सूर्यवीर कंठावरी गिरावंतरी पडलो सरे. आणि डोक्यावरून काय पडलं म्हणून असं वर बघायला गेली, तोपर्यंत त्याच्या घाटीवरती, ग्रीवा म्हणजे मानेवरती सूर्याचं वीर्य पडलं असं सांगतात. ग्रीवे माझी जन्म संभावा, याला गिनावे तो सुग्रीवा, दोई बंधूचे जन्म लागव अति अपूर्व परिसले. आणि ग्रीव म्हणजे मानेपासून त्याचा जन्म झाला, मानेवर पडून, म्हणून त्याचं नाव सुग्रीव. अशा प्रकारे दोन भावांची जन्मकथा हनुमंतानं प्रभू रामचंद्रांना सांगितलेली आहे. वृक्षराज स्त्री सुपुत्राला भ्रमयापासी, जे कोणी आतयाच्या रूपासी भ्रम मानसी विस्मित. वृक्षराज त्या ठिकाणी आला महाराज, बाईचं रूप, जाताना गडी होता, येताना लेकरं घेऊन आले. लेकरं लय विचित्र महाराज.
कधी श्रीमंतांनी लेकरं जपावं असले प्रकार होतात. बरेच जण महाराज आम्हाला म्हणायचे, हे महाराज हे असली यायचं काय त्याचं काय, तुम्हाला लेकरं सांभाळता आले नाहीत असं बोलणाऱ्यांना लेकरांनी तिसऱ्या सोबतच लग्न केले महाराज. असं नाही, लक्षात घ्या. जोपर्यंत लेकर परमार्थाला लागणार नाही तोपर्यंत अवघडच होतं. हे ऋषीच्या मानावर बसत होतं, दाड्या ओढीत होतं, ब्रह्मदेव हसत होता. आता काय झालं, एकटं गेलं तिघं आले, ते बी गाड्याचा बाई होऊन आलं. अशा प्रकारचा प्रकार ब्रह्मदेवाच्या घरी झाला असं सांगताय. ब्रह्मा म्हणे अति सुंदर दुष्ट कर्मी देव अति दुंदर म्हणती पात्रा पात्र करत्या विचार वेशेसी. ब्रह्मदेव म्हणू लागलेला ही देव लोक वाईट आहेत महाराज. पगारी जास्त झाल्या, काम कमी झाले आणि रिकामे धंदे सुचू लागले. कधी ब्रह्मदेव इंद्रानं कधी कुठं पट्टी देऊन यज्ञ केल्याचं ऐकले का? पदावर बसेपर्यंतची यज्ञ केले, पुढं कुठं तरी परमार्था बाबतीत एक कमी आहे. आणि व्यभिचार करणं म्हणलं की पुढे आहे, आणि हे व्यभिचार करतात, वेश्येशी रत होतात. अशा प्रकारे ब्रह्मदेव म्हणू लागले. इसी देखण्याति सुंदर रामोधवीर्याचा व्याविचार जो तो रमेल सुरवर होईल जो जार पोरांचा. आणि ब्रह्मदेव विचार करू लागला, आता हे सुंदर पोरग पोरगी झालंय आणि आता हे सगळे इथं राहणारे लोकच विचित्र आहेत. रजोगुणाची नावेस खळाळे स्वर्ग गाजे. रजोगुणानं स्वर्ग गाजतो, स्वर्गामध्ये रजोगुणच आहे. मग त्यामुळे इंद्र चंद्र वरुण कुबेर जो तो हिच्या सोबत काहीतरी विचित्र करेल आणि पोरं होतील. म्हणला रोज 10-5 पोरं झाली तर करू काय? त्याच्यापेक्षा सैन्य तयार झालं. हा आणि काय करावं अशा प्रकारचा प्रश्न ब्रह्मदेवाला पडलेला. मज पासोणी जन्मयासी स्त्रीत्व पावला मूर्खत्वेसी शाप मुक्त करावयासी कैलासासी निघाला. माझ्यापासून याचा जन्म झालेला आहे आणि मूर्खपणानं हा बाई झालेला आहे. बाई झाला ती झाला आणि एकाच दिवसात 2 लेकरं घेऊन आला. म्हणजे आता काय करू, कसं का असं काही का होईना, काय करू, याला शापमुक्त करू अशा प्रकारचा विचार ब्रह्मदेव करू लागले. ब्रह्मा विणवी पर्वतासी पार्वतीसी शाप मुक्त करी वृक्षराजासी येरी कुसोणी सदाशिवासी केले वानरासी निर्मुक्त. ब्रह्मदेव कैलासाला गेले आणि हात जोडले, म्हणले मायबाप माझं लेकरू आगाव येऊ म्हणले, असं असं घडलंय तुमच्या शापामुळे. तर पार्वती ती शेवटी मायच आहे. माईनं सांगितलं बापाला विचारावं लागतंय. ब्रह्मदेव म्हणले बाबा असं असं झालंय आमच्या लेकराचं. बोले बाबा म्हणले ठीक आहे, लेकराला पहिल्याच्या सारखं करा. मग माता पार्वतीनं शापमुक्त केलं असं सांगतात. सांडोणी ब्रह्मभुजंगा भार देवी सर्पकृपे होय दोर. देवी सांडोणी स्त्री आकार झाला वानर वृक्षराजा. ब्रह्मदूर झाल्यानंतर सापाची दोरी होते. आधी ती दोरीच असते, तसं तो पुरुषच होता, पुन्हा पुरुष रूपाला आला असं सांगतात. स्वप्नी ब्राह्मण होता त्यंज जागा होता म्हणे निर्वीज. देवी सांडोणी स्त्रीत्व पुंज झाला वृक्षराज वानर. वृक्षराज वानर झाला. कसं, एक देव बाप्पा झोपला आणि झोपीतच तो काहीतरी वेगळ्याच जाती जन्माला गेला. मला झोपीत जाग झाल्यात पुन्हा म्हणलं मी बामनच आहे. तशा प्रकारे त्याचं जे काही स्त्रीत्व आहे हे झोपीत झाल्यासारखं झालं असं सांगतात. आतुर बळी वानर मूर्ती देखोलिया पुत्र
संतती शक्र सूर्य सुखावती संतुष्टती निज पुत्रा आणि लहानाची लेकरं मोठी होऊ लागली. सूर्याला वाटू लागलं हे लेकरू माझं आहे, इंद्राला वाटू लागलं हे लेकरू माझं आहे. आता त्याचं अवघड झालं महाराज. त्याला तिन्ही बापच, मायबी वृक्षराज आणि बापही. अशा प्रकारची परिस्थिती आहे असं सांगतात. देखोणी वाळीच्या निज बळा इंद्राची पुत्र सुखाचा सोहळा कंठी निज कनकाची माळा घातली गळा वाळीची आपला मुलगा मोठा होतोय, बलवान होतोय. इंद्राला आनंद झाला आणि गळ्यातली माळ इंद्रानं वाळीच्या गळ्यात घातली असं सांगतात. हे माळा कंठी असता कृतांतासी युद्ध करिता श्रवण त्या वर्षे शत झुंजता निराहारता निरुदुके. आणि त्या माळीचं महत्व आहे महाराज. 100 वर्ष जरी बिना जेवण करता युद्ध केलं तर थकवा येत नाही. काळासोबत जरी युद्ध केलं तर अपयश येत नाही. अशा प्रकारची ती माळ इंद्रानं वाळीच्या गळ्यात घातले. दुदुंबी पाठी लागता बळी निराहारी निरुदुकी युद्ध काळी काही श्रमी नव्हेची वाळी ते जवळी माळा होती. हनुमंतानं सांगितलं दुदुंबी नावाच्या शत्रूसोबत युद्ध करत असताना अनेक महिने त्या ठिकाणी युद्ध केलं, परंतु कसल्याही प्रकारचा थकवा आला नाही, भूक नाही, तहान नाही, कारण ती माळ जवळ होती असा वाळीचा पुरुषार्थ आहे. हे माळा सुद्धा कंठेसी युद्ध करिता महाबळीयासी कदा पदो नैत्यासी वरदमाळेसी सदा विजयी. ही माळ कंठामध्ये असताना युद्ध केलं तर वर्षानुवर्ष जरी युद्ध केलं तर कसल्याही प्रकारचा थकवा येत नाही असं सांग. वाळी सुग्रीव समान बळी माळा बळे आली कवाळी युद्ध करिता रणकल्लोळी सुग्रीवासी तळी साधानी. वाळी आणि सुग्रीव या दोघांमध्ये बळ समान आहे, पण फरक एकच होता. सुग्रीव आणि वाळीमध्ये फरक एवढाच होता, वाळी जवळ माळ होती आणि सुग्रीवाजवळ नव्हती, म्हणून युद्धामध्ये कधी कधी वाळी जिंकायचा. स्वयुद्ध करिता लेखा माळा शत्रूची हाती अतर्क्य जो जो युद्ध ये सन्मुख तो विमुख होय वरद माळे. आणि युद्धाला जो जो येईल तो विमुख व्हायचा. माळ बघितली की त्याचा अर्ध बळ निघायचं, वाळीत यायचं. आता याचा आधीच बलवान, त्याचा अर्ध आल्यानंतर त्याच काय उरलं. आणि म्हणून वाळी सोबत युद्धात कोणी जिंकत नव्हता असं सांगतात. कैची माळा इंद्रासी वधू जाता व्रत्रासुरासी कश्यपे दिली मातेसी निज विजयार्थासी सुरेंद्रा. आणि ही माळ इंद्राजवळ कशी आली म्हणाल तर वत्रासुराचा वध करण्यासाठी इंद्र ज्यावेळेस निघाला त्यावेळेस कश्यप ऋषींनी इंद्राच्या विजयासाठी ही विजय माळ दिलेली आहे असं सांगतात. कश्यपा सामर्थ्याची माळा इंद्रे घातली वाळीच्या गळा तेने त्याची प्रताप गळा कळी काळा वानरे. कश्यपाच्या सामर्थ्याची माळ इंद्रानं वाळीच्या गळ्यात घातल्यामुळं वाळीला अतुलित बल आहे असं सांगतात. इंद्रे देवणी वाळेसी सामर्थ्य दिदले वाळीसी रेसेची सूर्य सुग्रीवासी हनुमंतासी निरविले. इंद्रानं वाळीला माळ दिली आणि सूर्यानं
सुग्रीवाच्या जवळ हनुमान दिला आणि हनुमंत देऊन सुग्रीवाला बलवान केलं असं सांगतात. हनुमंताच्या सामर्थ्यासी प्रतीत आहे सूर्यासी. बाळपणी आणला विगिळावयासी समेरावसी पळवोनी. सूर्यानं त्या ठिकाणी सुग्रीवाला हनुमान का दिला, हनुमंतच का दिला, त्याचं कारण आहे. सूर्याला माहिती होतं हनुमंताचं बळ किती. जे लेकरू लहानपणी मला गिळायला आलतं ते जर माझ्या पोरासोबत राहिलं तर माझ्या पोराला अपयश येणार नाही, अशा प्रकारचा विचार करून सूर्यानं सुग्रीवाजवळ हनुमंत दिला होता असं हनुमानजी बोलतायत. ऐसे जाणोनी हनुमंतासी सूर्य निरविले सुग्रीवासी. तुझे कीर्ती होईल त्यासी श्रीरामासी सख्यत्वे. आणि सुग्रीवानं त्या ठिकाणी हनुमंताला सांगितलं होतं की तुला मी सुग्रीवाच्या जवळ देतोय आणि तुझ्यामुळं सुग्रीवाची कीर्ती होणार आहे, कारण तुझ्यामुळं सुग्रीवाला राम मित्र मिळणार आहे आणि ज्याचा मित्र राम होतो त्याचा शत्रू उरत नाही. आणि अशा प्रकारे सुग्रीव बलवान होईल, यशवान होईल असं सांगतात. हनुमंत होईल श्रीराम भक्ता सुग्रीव त्याचे निसनाथ. ऐसा जाणूनी भविष्यार्थ सुग्रीवा निर्मित हनुमंता. सुग्रीवाला हनुमान सहकार्य देऊन सुग्रीवाचं हित साधलं महाराज. कारण हनुमान रामभक्त होणार आहे आणि राम भक्ताची संगत हा लेकराला दिलेला सर्वात मोठा दागिना आहे, सर्वात मोठा उपहार. लेकरू जन्मल्यानंतर लाकीट घालावं तर माळ घालावं, माळ घालावं महाराज. लॉकेट घातल्याचं काय असतं, लॉकेटवाला पुन्हा दारू पिऊन घरी येतंय. त्यामुळं आपल्या लेकरावरती उपकार जर कोणता असेल तर संत संग देई, संत संग देई. अनेक प्रवाही घालू नको. आणि तेच सूर्यानं साध्य केलेलं आहे, हनुमान सुग्रीवाच्या जवळ दिलेला आहे असं सांगतो. निजमाळा देवणी वाळीसी इंद्र गेला निज धामासी. सुग्रीवा निरोणी हनुमंतासी सूर्य गयनासी पै गेला. वाळीनं माळ दिली आणि सुग्रीवानं हनुमान दिला. दोघांनी मुलांच्या संरक्षणाचं कर्तव्य केलेलं आहे असं सांगतो. शुक्र सूर्य गेले दोन्ही वृक्ष राजा पुत्र दोन्ही. स्वे ब्रह्मयाने आश्वासुनी राजधानी त्या देत. शक्र आणि सूर्य निघून गेले आणि मग ब्रह्मदेवानं दोन मुलांना वाळी आणि सुग्रीवाला राजधानी बनवून देतायत असं सांगतात. वृक्ष राजासी पिता माता स्वय सोमे विधाता. गेले पुरुषत्वानिले आता श्वासिता होय ब्रह्म. वृक्ष राजाचा बाप आणि माय ब्रह्मदेव होता महाराज. गेलेलं पुरुषत्व परत आणलं आणि आश्वासन देऊन काय करू लागलेलं. विश्वकर्मा पाचारुणी किष्किंधा करवी राजधानी. नाना वृक्ष फळे शोभुनी नाना रत्नी रत्नाळा. आणि त्या ठिकाणी विश्वकर्माला ब्रह्मदेवानं बोलवलं, राजधानी बनवली अनंत सुंदर असणारी. नाना प्रकारचे रत्न मोती हार लावून त्या ठिकाणी चकमकाट असलेलं शहर बनवलं. आणि त्याचा राजा कुणाला बनवताय? दुर्गा दुर्गा मरजले वेगी दैत्य दानवान लभे मागी. अतर्क्यते तिरिगी निगी पुत्र प्रयोगी करविले. दुर्गम अशा प्रकारचं दुर्ग रचलेलं आहे. देव दैत्य कुणीही आतमध्ये येऊन आक्रमण करू शकणार नाही अशा प्रकारचं सुरक्षित राजधानी बनवलेली आहे.
मरीषादी ब्रह्मदूत सवे देवणी समस्त वृक्षराजाच्या अभिषेकार्थ किष्किंध्यात ते आले. मरीच असेल, ब्रह्मदूत असतील, नाना प्रकारचे ब्रह्मदेवाचे दूत सुद्धा दिले आणि त्या वानरांचा अभिषेक केला, वृक्षराजाचा अभिषेक केला. बघा, मोठ्याच्या घरी वानर जन्माला आलं तरी राजा बनवला आणि मग त्या ठिकाणी दूत परत आले असं सांगतात. ब्रह्मयाची आज्ञाती समर्थ देशोदेशीचे वानर समस्त सेनापती आले तेचा अभिषेकार्थ वृक्षराजा. देशोदेशीचे सैनिक आले, प्रधान आले, सर्वच जण आलेले आहेत आणि वृक्षराजाचा अभिषेक करतात असं सांगतात. मुकुट कुंडले रत्नमेखळा बहुअंगदे रत्नमाळा वानरा बाणली राजकळा सुपुत्र सोहळा राजाचा. नाना प्रकारची रत्न आहेत, कुंडल आहेत, मुकुट आहेत, सर्व प्रकारे देऊन वृक्षराजाचा अभिषेक केला असं सांगतात. किष्किंधा मुख्य राजधानी तेथे श्रेष्ठ वरासनी वृक्षराजाभिषेकोणी वानर सेनी निज राजा. किष्किंधा नावाच्या मुख्य राजधानीच्या ठिकाणी वृक्षराजाचा अभिषेक केला आणि तो सर्व वानरांचा राजा बनवला असं सांगतात. अभिषेकेती ऋषिराश्वरा वानर करती जय जयकार सुमणे वर्षती सुरवर ब्रह्मासाचार तुष्टला. वृक्षराजाचा अभिषेक झाला, सर्व वानर गर्जना करू लागले, ब्रह्मदेवाला आनंद झाला. वृक्षराज महाबळी यो राज्याभिषेकीला वाळी सेनापती महाबळी केला ते काळी सुग्रीव. महाबलवान असणारा वृक्षराज त्याचा राजा बनवला आणि युवराज त्या ठिकाणी वाळीला दिलं आणि सुग्रीवाला सेनापती बनवलं असं सांगतात. ऐसा तो वृक्षराज समर्थ दोन्ही पुत्रा समवेत किष्किंधा राज्य झाले प्राप्त भाग्य समर्थ सश्रेष्ठाने. असा वृक्षराज समर्थ बनवला, 2 मुलांसह किष्किंधेचं राज्य झालं. कारण भाग्य समर्थ श्रेष्ठाने, श्रेष्ठाचा पुत्र होता ब्रह्मदेवाचा म्हणून भाग्यवान होता असं सांगतात. जे कांकी जानवानार तेही गेले राजवन त्याची वंदिती सुरवर पितृभाग्य थोर सभाग्य. म्हणतात ना, बाप मोठा त्याचा थाट मोठा. झाडाचा पाला खाणारे वानर कधीच घरात राहिली नव्हती, तो वानर राजा बनवलं मला. कारण आहे, पित्र वडील जर सामर्थ्यवान असतील, महाराज ज्याला काहीच कळत नाही ते खासदारकीचे तिकीट मागतात, ते मिळतील पण ते निवडून बी येते. त्यांना संसदेत नीट बोलता येत नाही, कोणतेही कोरे पुस्तकं दाखवितील, येड्यासारखं वागत येत नाही की नाही. कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेणार नाही, इतके येडे पण संसदेत जाते. बाप मोठा त्याचा थाट मोठा असा विषय असतो. आणि एखादा किती जरी ज्ञानी असेल तर ते गावातच राहतं महाराज. का? कुठं तरी त्याला ती स्टेप मिळाली नाही, हा परिणाम असतो. झाडाचा पाला खाणारा वानर परंतु राजा झाला असं आत्महत्या सांगतात. त्रिलोकींचे वानर वाली सुग्रीवांचे आज्ञाधर पिता वृक्षराज सदर सेना संभार असंख्य. त्रिलोकातील वानर त्या ठिकाणी आलेली आहेत आणि सर्व जण आज्ञाधारक झाले त्याचे. आणि वृक्षराज असणारा वानर सर्वांचा राजा आहे असं सांगतात. तो वृक्षराज राजा जाण काळगती पावला मरण दोघी पुत्री करुणी दान उत्तर विधान ती केले. आणि का
परिणाम सर्वावर असतो. ब्रह्मदेव जरी असला काय आणि ब्रह्मदेवाचा मुलगा असला तरी काय, वृक्षराज मेला आणि मग वाळीला राजा बनवलं असं सांगतात. मिळोणी समस्त प्रधान वाळीचे केले अभिषेचन. कनिष्ठ सुग्रीवासी जाण दिले संपूर्ण यो राज्य. वाळीला राजा बनवलं, लहान असणारा सुग्रीवाला युवराज्य पद दिलं असं सांगतात. वाळीने पाहुणी बळाणी नीती धर्मयोधानी व्रती. तो नीळ केला सेनापती गंभीर स्थिती दळभारी. आणि वाळीनं पात्रतेचा विचार केला. बलवान आणि रणरंग रणामध्ये धीर असणारा नीळ सेनापती बनवला असं सांगतात. वाली सुग्रीवांचा पिता वृक्ष राजा नवे रघुनाथा. या दोन्हीची एका माता दोहीचा पिता तो भिन्न भिन्न. रामाचा प्रश्न होता. राम म्हणले मला माहितीये दोघांचा बाप वृक्षराज आहे. हनुमंतानं सांगितलं तसं नाही, दोघांची माय वृक्षराज आहे आणि बाप मात्र वेगळा वेगळा आहे असं सांगतात. एक शुक्र सुत एक सूर्य सुता जगी विख्यात हे मात. हे दोईचा निज व्रतांत समूळ साधत सांगितला. एक शक्राचा मुलगा आहे, शक्र म्हणजे इंद्र, आणि एक सूर्याचा मुलगा आहे. आणि अशा प्रकारे राजा सुग्रीव आणि वाळीच्या जन्माची कथा सांगितली असं नाथ महाराज सांगतात. ऐसे सांगून या कथा हनुमंत घाली लोटांगण. सुग्रीवेसी संख्य पूर्ण करावे कृपेने श्रीरामा. अशा प्रकारची कथा सांगितली. हनुमंतानं प्रभूच्या चरणी लोटांगण घातलं आणि सांगितलं भगवंता अहो या वानर असणाऱ्या सुग्रीवावर कृपा करा, याला आपला मित्र बनवा असं सांगतात. केवळ वणीचे वनचार होती पाले खाईर. ब्रह्मकुळीचे कुळेश्वर वीर दुर्धर नरयोद्धे. अहो रामा ही झाडाचा पाला खाणारी साधी वानर नाहीये, ब्रह्मदेवाच्या पोटातून जन्मलेली बलवान वीर योद्धे रणयोद्धे आहेत. त्यामुळं यांना तुम्ही जवळ घ्या असं प्रभूला हनुमानजी बोलताय. समूळ याची जुनाट कथा कोणी सुख झाले रघुनाथा. अलिंगिले हनुमंता उल्हासता स्वानंदे. यांची संपूर्ण जुनी कथा ऐकल्यानंतर रामचंद्र प्रभूंना आनंद वाटला. प्रभूंनी हनुमंताला आनंदानं आलिंगन मधील मिठी दिली असं सांगतात. एका जनार्दना शरण वाली सुग्रीव जन्म मर कथन. समूळ झाले निरूपण रामायण अति गोडा. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात की रामायण अति गोड. रामायण रम्य आहे, रामायण गोड आहे, रामायण अवीट आहे, मधुर आहे, रसाळ आहे, अद्वितीय आहे, अनंत आहे, अपार आहे, अथांग आहे. प्रत्येकाचं कल्याण करण्यामध्ये समर्थ असणारा हा ग्रंथ. रामचंद्र प्रभूंच्या चरित्र गंगा श्रवण करावी मायबापन. आजच्या कथेमध्ये वाली आणि सुग्रीवाच्या जन्माची कथा श्रवण झाली. इथून पुढं एकानंतर एक गोड अध्याय सर्वांनी श्रवण करावा असं सांगताय. इति श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे का कार्तिकेया वाली सुग्री जन्म कथान नाम द्वितीयाध्याय. पुंडलीक वरदे विठ्ठल श्री